संख्या आहे 70. आपूर्यमानम् अचलम् प्रतिष्ठम् समुद्रमापम् प्रवशन्ति यद्वा तद्वत्तकामाय प्रवशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामिः। आपूर्यमानम् अचलम् प्रतिष्ठम् समुद्रमापम् प्रवशन्ति यद्वा तत्त्वत्तकामाय विशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामिः। आपूर्यमानम् अचलम् प्रतिष्ठम् समुद्रमापम् प्रवशन्ति यद्वा तद्वत्तकामाय विशन्ति सर्वे अपाप्नवाप्नोति न कामकामिः। भाषांतर: ज्याप्रमाणे समुद्र नेहमी शांत असूनही भरत असूनही शांत असतो, त्याचप्रमाणे जो मनुष्य अविहातपणे प्रवेश करणाऱ्या नदीरूपी इच्छांना प्रवाहाने विचलित होत नाही, तो केवळ शांतीच प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य: विशाल समुद्र म्हणजे पाण्याने भरलेला असला तरीही विशेषत्वाने पावसाळ्यात तो अधिकाधिक पाण्याने भरत जात असतो. तरीही समुद्र तसाच शांत असतो, कारण तो स्थिर असतो. तो खवळूनही जात नाही आणि किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हे कृष्ण भावनेत स्थिर असलेल्या मनुष्याबाबतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत त्याच्या इंद्रिय तृप्तीकरिताच्या इच्छा आणि मागण्या चालूच राहतील. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य कशाचीही त्याला आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनातही इच्छा येत असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असल्यामुळे तो इंद्रिय तृप्तींच्या इच्छांनी तो कदाचित विचलित होत नाही. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमीच समुद्राप्रमाणे स्थिर आणि आनंदी राहू शकतो. म्हणून पूर्ण शांतीचा आनंद तो घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्षु, सकामकर्मी आणि सिद्धीची प्राप्ती करण्यात आलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकतात. परंतु कृष्ण भावना भावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेत आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी कोणतीही इच्छा नसते. वास्तविक तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याचीही त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूप कदा मह्यं ददाति सपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगुणललिता श्रीविशाखान्वितं च नमामि विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर या ठिकाणी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील हे शेवटचे 2-3 श्लोक आहेत आणि हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे समुद्र जो आहे तो शांत असतो जरी तो भरत असला तरी आणि अव्याहतपणे त्यामध्ये नद्या प्रवेश करत असतात. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये. तर ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी नद्या ज्या आहेत त्या काय होतात, सुकून गेलेल्या असतात आणि समुद्र काय आहे त्याची जी पातळी आहे थोडीशी कमी होते, एवढी जास्त कमी होत नाही. हा, पण आपण पाहू शकतो की पावसाळ्यामध्ये ज्यावेळी भरपूर नद्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये मिळतात त्यावेळेस काय होतं, समुद्राची थोडीशी पातळी वाढते, जास्त नाही वाढत. आणि असं म्हटलं जातं की त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती अव्याहतपणे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा त्याच्या हृदयामध्ये कायम जागृत होत असतात. असं म्हटलं जातं की एखादा सर्वसाधारण व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं म्हटलं जातं की एका दिवसामध्ये 35,000 विचार येतात किंवा 35,000 इच्छा त्याच्या हृदयामध्ये जन्म घेतात एका दिवसामध्ये 24 तासात. आणि त्याच्यापैकी किती पूर्ण होतात, खूप कमी. बोटावर मोजल्या तर एक 10-5 पूर्ण होत असतील. एखादा खूप पैशावाला माणूस असेल तो एक 20-25 इच्छा पूर्ण करू शकेल, परंतु बाकी सर्व त्याच्या इच्छा काय होतात, एका जागेवर साठून राहतात मनामध्ये. आणि तो विचार करतो, मग मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, तसं करणार, विचार करतच राहतो व्यक्ती. आणि विचार केल्यानंतर त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा त्याला पुन्हा पुन्हा त्रास देतात. आणि मग म्हणे की जो अशा इच्छांनी काय होत नाही म्हणे, विचलित होत नाही, असाच व्यक्ती म्हणे शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छांना तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्तच होत नाही म्हणे. बघा, या जगाचा नियम आहे काय, जर तो व्यक्ती म्हणे विचलित झाला नाही इच्छांच्या प्रवाहाने तर काय म्हणायचं, तो व्यक्ती शांत आहे. पण आपण या जगामध्ये पाहतो की खूप कमी लोक काय आहेत, शांत आहेत, खूप कमी. जसं की प्रवास करताना लोक अशांतच आहे. जसं की एक सोपं उदाहरण दिलं जातं की एक व्यक्ती जो आहे त्याला मुंबईवरून एका स्टेशनवरून 4-5 स्टेशन दूर जायचं होतं आणि त्या व्यक्तीचा आनंद कसा आहे बघा. तो व्यक्ती ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर येतो त्यावेळेस त्याला वाटतं की मला रेल्वेमध्ये बसायला जागा मिळाली तर मी आनंदी होईल. मग कसा तरी धक्काबुक्की करून तो रेल्वेमध्ये प्रवेश करतो. तो आनंदी होतो, त्याला आनंद वाटतो, अरे वा मी आनंदी झालो का, मला रेल्वे मिळाली. त्यानंतर थोडा वेळ जातो, मग तो म्हणतो जरा थोडस बसायला मिळालं तर बरं होईल. मग तो प्रयत्न करतो, कसं तरी करून बसण्याचा प्रयत्न करतो, तो बसून जातो. बसल्यानंतर त्याला आनंद वाटतो, अरे वा मला काय बसायला सीट मिळाली. त्यानंतर थोडं 1-2 स्टेशन गेल्यानंतर त्याला त्याच्या हृदयामध्ये अजून एक इच्छा उत्पन्न होते, काय,
म्हणे खिडकीच्या बाजूला बसायला जागा मिळाली तर अजून आनंद होईल आहे की नाही. मग तो व्यक्ती काय करतो, खिडकीच्या बाजूला त्याला जागा मिळणार तर खिडकीच्या शेजारी जाऊन बसतो, पण नंतर अनाउन्समेंट होती हे स्टेशन पुढचं आहे. मग बघा त्याला परत काय होतं, त्या आनंदाची दुःखामध्ये परिवर्तन होतं, कारण एवढ्या सर्व लोकांना पार करून त्याला आता खिडकीच्या शेजारी जागा मिळाली होती. आता त्या सर्व लोकांना परत पार करून कुठे यायचे त्याला, दरवाजामध्ये का उतरण्यासाठी. मग अजून तेवढीच कसरत करावी लागेल. म्हणजे त्याच्या हृदयामध्ये इच्छा ज्या आहेत पूर्ण होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, एका इच्छेने आनंद झाला तर दुसऱ्या इच्छेने त्याला काय होतं, दुःख होतं. जसं की त्याला इच्छा झाली काय, मला खिडकी शेजारी जागा मिळाली पण दुःखी झाला कारण त्याला आता उतरायचे. तसंच मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा अशा असंख्य इच्छा येत राहतात. म्हणून या ठिकाणी म्हणले की विशाल समुद्र जरी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषत्वाने पावसाळ्यात तो अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो, तरीही समुद्र शांत आणि स्थिर असतो. तसाच असतो. समुद्रामध्ये काही जास्त मोठ्या लाटा उसळत नाहीत. ठराविक ठिकाणी उसळतात पण जनरली सर्वच जगामध्ये उसळत नाही. सर्व जगामध्ये लाटा उसळल्या तर मग रशिया सारखं जपान सारखं होणार, सुनामी येणार आहे की नाही. तर पहा हे जग किती अशांततेने भरलेलं आहे. 2025 चालू झाल्यापासून अशांतताच आहे. एक व्यक्ती लिहित होता, म्हणे तुम्ही रस्त्याने चालताय, हा तुम्हाला कोणीतरी येऊन धडकून तुम्ही मरून जाल. त्याच्यानंतर तुम्ही रस्त्याने गाडीवर चालत आहेत, हा म्हणे की आकाशातून एक विमान पडलं माहितीये का मागच्याच आठवड्यामध्ये. रस्त्यावरतीच. त्यानंतर म्हणे तुम्ही एसटीने चाललाय तिथे अपघात होईल, तुम्ही रेल्वेने चाललाय तिथं अपघात होईल, तुम्ही म्हणे विमानाने चाललाय तिथं अपघात होईल, हा तुम्ही जेवायला बसलाय तिथं अपघात होईल. म्हणजे कुठे अपघात होईल सांगता येत नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या इच्छा काय आहेत. मग या ठिकाणी म्हणलं की समुद्र शांत असतो, तो खवळून जात नाही आणि आपल्या तीराचीही मर्यादा ओलांडत नाही. मग समुद्र आपण बघतो त्याचं जे तीर असतंय त्या तीराच्या आजूबाजूला तो काय करतो की जास्त किती जरी पाणी आलं तरी तो तीर ओलांडून जात नाही. मग या ठिकाणी म्हणले की हे कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेल्या मनुष्याबाबतची सत्य कथा आहे किंवा सत्य आहे. तर यावरून आपण काय समजतो की जो व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये आहे त्याच्या हृदयामध्ये असंख्य इच्छा येतात, परंतु तो त्या इच्छा काय करतो, त्यावरती कार्य करत नाही. त्यांनी काय तो म्हणे की विचलित होत नाही. जसं की भक्त आहेत, त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा काम वासना येतात, त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा क्रोध येतो आणि त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा काय होतं म्हणे की त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी येतात. ज्याप्रमाणे आपण मागच्या काही श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे की ज्याप्रमाणे एक यमुनाचार्य होते, तर यमुनाचार्य जे आहेत ते म्हणतात की यद्विद मम चित्ते कृष्ण पदारविंदये नवनवरस सुधा अमृतम रंतमासी तद्वत बत नारी संगमे स्मर्यमानम भवंती मुख विकार सुष्टु निष्ठीवनम च. तर यमुनाचार्य जे आहेत ते काय म्हणतात की माझे मन भगवंतांच्या चरण कमळांमध्ये लागलेले आहे, रममान झालेले आहे, नित्य नवीन दिव्य रसांचे आस्वादन ते करीत आहे. तरी पण काय झाले म्हणे, तरी पण असं करत असताना माझ्या मनामध्ये कधी कधी एखाद्या स्त्री सोबत संग करण्याचा विचार येतो. त्यावेळी म्हणे माझ्या तोंडामध्ये काय होतं म्हणे, मुखविकार, तोंडामध्ये माझ्या म्हणे विकार भरून येतो आणि त्यावेळी त्या विचारांवर मी खुंटतो म्हणे.
अरे मी एवढं भगवंतांची भक्ती सेवा करण्यामध्ये तल्लीन आहे, तरी पण माझ्या मनामध्ये असे का विचार येतात? तर यमुनाचार्य जे रामानुजाचार्यांचे गुरु आहेत, तर ते सांगतात की अशी जरी मनामध्ये इच्छा आली तरी ती इच्छावर मी काय करतो म्हणे, थुंकतो म्हणे. तर असं समजायचं नाही की साधू संत आहेत आणि त्यांच्या हृदयामध्ये अशा काही भावना येत नाहीत, तर असं नाही. पण त्यावरती ते साधू संत काय करत नाहीत, ऍक्शन घेत नाहीत. ते खूप महत्वाचं आहे. आणि काही काही लोक जे ऍक्शन घेतात मग ते पकडले जातात. हा मग हा साधू पकडला, तो साधू पकडला, हे असं झालं, ते तसं झालं. फक्त हिंदू धर्मामध्येच नाही, सर्व धर्मांमध्ये. हं? असं थोडी काम वासना, आता या जगामध्ये लोकांनी जन्म घेतला त्याच्या हृदयामध्ये काम वासना आहे, म्हणून तर त्यांनी जन्म घेतला, त्याचं मूळ कारण आहे. म्हणून या जगाला मैथुन आगार असं म्हटलं जातं. जग कसं आहे, मैथुन आगार, भौतिक जग. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की कृष्ण भावना भावित मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये अशा मनामध्ये विचार येतात, पण त्यावरती तो कार्य करत नाही. हे खूप महत्वाचं. म्हणून तर तो साधू आहे, म्हणून तर तो महाराज आहे. मग म्हणे की जोपर्यंत एखाद्याला हे भौतिक शरीर आहे तोपर्यंत म्हणे इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतात. बघा. आणि तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांना बळी पडत नाही. मग म्हणे कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाची आवश्यकता नसते, कारण भगवंत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. भगवंत त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, म्हणजे वाईट इच्छा पूर्ण नाही करत भगवंत. लोकांना काय करावं, भगवंत सर्व इच्छा पूर्ण करतात, वाईट इच्छा भगवंत पूर्ण करत नाहीत. का? तर वाईट इच्छा भगवंत यासाठी पूर्ण करत नाहीत की त्यांना भक्तीमध्ये पुढे घेऊन जायचं. नाही तर कधी कधी मनामध्ये विचार करतो, अरे वा मी असं विचार केला तरी भगवंत पूर्ण करतील, नाही असं शक्य नाही. जसं की भगवंत जे आहेत ते आई वडील आहेत, आणि आई वडील अशा इच्छा पूर्ण करतील का जे की बाळाला हानिकारक आहेत किंवा मुलाला हानिकारक आहे? ते कधीच नाही. मुलगा किती जरी ओरडला मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे, पण आई वडिलांना माहिती आहे त्याला जर चॉकलेट दिलं तर काय होईल, त्याचे दात खराब होतील, त्यांना माहिती, मग ते चॉकलेट देतच नाही. एखादा दुकानदार देईल, कारण दुकानदाराला काय पैसे पाहिजे. मग या ठिकाणी भगवंत काय करतात, भक्तांच्या भौतिक इच्छा पूर्ण करतात. कधी कधी भगवंत जे आहेत त्यांना भक्त मागतो, काय मला चांगली नोकरी मिळू दे. कशासाठी? भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू दे, मला मला चांगली बायको मिळू दे, त्यानंतर मला जे आहे या संसारामध्ये कमी कष्ट करून मला चांगलं पैसा मिळू दे, माझे घरदार सगळे बाकीचे लोक जे आहेत ते भक्त बनू दे. अशा ज्या भगवंतांच्या इच्छा आहेत, भक्ताच्या इच्छा आहेत, अशा इच्छा भगवंत काय करतात, पूर्ण करतात. पाप करण्याच्या इच्छा भगवंत पूर्ण नाही करत. मग या ठिकाणी ते म्हणतात की म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो भक्त नेहमीच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्यांच्या मनातही इच्छा येत असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. म्हणून इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत कदाचितही विचलित होत नाही. हे कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. जसं मी सांगितलं, एखाद्याच्या हृदयामध्ये इच्छा येतात परंतु त्यावरती तो कार्य करत नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या हृदयातील इच्छा जी आहे त्यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. आपल्या इच्छा काय आहेत, आपण करतोय काय, आणि आपण या समाजामध्ये राहत आहे. मग या समाजासाठी सर्वांना येतच राहणार, परंतु त्यावरती आपण कार्य करायचं का नाही, हे कोणावर असते, आपल्यावर असते. म्हणून या ठिकाणी ते म्हटलेलं आहे की हे कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. म्हणून जो कोणी व्यक्ती साधू आहे त्याचं प्रमाण आहे की त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये जरी विचार आले तरी तो त्यावरती कार्य करत नाही.
परंतु या जगातील लोकांचं आपण पाहतो की त्यांच्या हृदयामध्ये जी काही इच्छा येईल ती पूर्ण करण्याचा तो व्यक्ती काय करतो, प्रयत्न करत असतो. आणि मग अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी तो स्वतःचा जीव पण धोक्यामध्ये घालायला मागे पुढे पाहत नाही. जसं की युट्यूब वरती भरपूर लोक व्हिडिओ बनवतात, पण कधी कधी व्हिडिओ काढण्यासाठी अशी लोक समुद्राच्या किनारी, डोंगरावर, त्यानंतर ज्या ठिकाणी मोठं पाणी आहे अशा ठिकाणी जातात आणि व्हिडिओ काढतात, आणि कधी कधी काय होतंय, त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे सगळ्या इच्छांवर पाणी. कारण अशी तीव्र इच्छा त्याला, नाही मला एकदम लोकांनी लाईक केलं पाहिजे, मी एवढा भारी झालं पाहिजे, मला लोकांनी आनंदामध्ये बघितलं पाहिजे. परंतु त्याचं काय होतं, हिरमोड होतो. मग या ठिकाणी अशा ज्या अतृप्त इच्छा आहेत त्या अतृप्त इच्छा जर व्यक्तीच्या हृदयामध्ये, मनामध्ये राहिल्या आणि त्याचा अवेळी मृत्यू झाला तर तो व्यक्ती काय करतो, भूत बनतो. आणि भूत बनल्यानंतर त्याला शरीर नसतंय, मग तो तृप्ती कशी करणार, मग तो दुसऱ्याच्या शरीरात जाऊन तृप्ती करत राहतो. मग त्याला खायची इच्छा असेल मग खातच राहणार, त्याला वेगळी भाषा बोलायची येत असेल तो वेगळी भाषा बोलत राहणार. म्हणून ज्या व्यक्तींना भूत वगैरे लागलेली आहेत अशी व्यक्ती काय करतात, काही पण बडबडत राहतात, काही पण बोलत राहतात, काही पण खात राहतात. कधी कधी त्याला ती भाषा पण येत नाही, ती भाषा पण बोलत राहतात. अरे याला काय झालंय, लोक म्हणतात. मग म्हणे कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी तो भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याकरिता प्रवृत्ती त्याची पूर्णपणे नष्ट झालेली असते. बघा, भक्त जो आहे त्याच्या हृदयामध्ये जरी इच्छा असल्या तरी काय होतंय म्हणे, तरी म्हणे त्याची भौतिक इंद्रिया तृप्ती करण्याची प्रवृत्ती जी आहे ती नष्ट झालेली असते. बघा, एक आहे प्रवृत्ती आणि एक आहे इच्छा. तर इच्छा जी आहे ती हृदयामध्ये येत राहणार, पण प्रवृत्ती जी आहे मला हे नाही करायचं. जसं की एखाद्याची उद्या परीक्षा आहे आणि त्याला म्हणलं की आज चला आपण पिक्चर बघायला जाऊ, तू जाणार का, नाही जाणार का, कारण तुला परीक्षा महत्वाची आहे. तसं भक्त जो आहे त्याला माहिती आहे मला भगवंतांची सेवा महत्वाची आहे, म्हणून तो काय करणार, अशा ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना बळी नाही पडणार. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की, प्रभुपाद सांगतात की म्हणून तो भगवंतांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमीच समुद्राप्रमाणे स्थिर आणि आनंदी राहू शकतो. म्हणून पूर्ण शांतीचा आनंद तो घेऊ शकतो. भक्तच आनंद घेऊ शकतो शांतीचा. मग मग जे जगातील दुसरी लोक आहेत ती आनंद घेऊ शकत नाहीत का, तीही आनंद घेतात. परंतु आनंद घेतल्यानंतर त्याचं जे पुढचं कार्य आहे ते त्याचं दुःखामध्ये जातं, दुःख होणार. कसं काय, कारण की तो जो आनंद आहे त्याला मिळणारा तो क्षणिक आहे, कायम स्वरूपी नाही. पण भक्तांना मिळणारा आनंद कसा आहे, कायम स्वरूपाचा आनंद आहे. बघा, हे खूप महत्वाचं आहे. कायम स्वरूपी म्हणजे चिरकाळ टिकणारा आनंद. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद, आनंद ते काया, असं म्हणले, आनंद ते काया. हे शरीर सुद्धा काय आहे म्हणे की आनंद प्रदान करतो, भेद नाही देवातया, असं सांगितलं. मग एवढा आनंद प्राप्त होतो म्हणे की देवाचा आणि भक्तांचं जे आनंद आहे त्याच्यामध्ये काय फरक राहत नाही. म्हणजे तो भक्त जो आहे एवढा आनंदमय होऊन जातो की भगवंतांच्या आनंदासारखा तो आनंदमयी होऊन जातो. पण तो भगवंत होत नाही, कारण तो आनंद थोडा कमी काळासाठी असतो. असं भगवंतांचा आनंद चिरकाळ आहे, पण भक्तांचा आनंद एवढा चिरकाळ राहीलच असं नाही. म्हणून या ठिकाणी म्हणले की तो भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असल्यामुळे तो आनंदी आणि शांतीचा
शांतीचा, संपूर्ण शांतीचा आनंद प्राप्त करतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधी शांती प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी जे आहेत ते म्हणतात की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. ज्यांना भुक्ती पाहिजे, ज्यांना मुक्ती पाहिजे, ज्यांना सिद्धी पाहिजे, ज्यांना कामना आहेत, असे सर्व जे लोक आहेत ते काय आहेत म्हणे, सकले अशांत, सगळे अशांत आहेत. आणि काय म्हणे, कृष्ण भक्त निष्काम. जो कृष्ण भक्त आहे तो काय आहे म्हणे, निष्काम आहे. त्याला एवढं जास्त काही काम नाही. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तो निष्काम आहे, तो काही कार्य करत नाही, पण मोक्ष प्राप्त करणारे, सिद्धी प्राप्त करणारे, त्यानंतर योग प्राप्त करणारे, या सर्वांना भगवंतांच्या भरपूर भगवंतांना प्राप्ती करण्यासाठी भरपूर तपस्या करावी लागते. परंतु भक्तांना नाही, एका जागेवर बसून हरे कृष्ण महामंत्राचा जप करा बस, ती त्याच्यासाठी सिद्धी आहे. त्यामुळे तो जास्त अशांत राहत नाही. जसं की हे सर्व कामना प्राप्त करण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी काय होतंय की त्यांना खूप कष्ट घ्यावं लागते, तपस्या करावी लागते. मग आपण पाहू शकतो की एवढी सर्व तपस्या जी आहे ती करण्यासाठी व्यक्ती काय करतो की वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये तोरत राहतो. म्हणून या ठिकाणी म्हणले की मुमुक्षु सकाम कर्मी आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी त्याची दुसरी कोणतीही इच्छा नसते. मग तो स्वतः मी काहीतरी प्राप्त करून घेणार असं त्याला कधी वाटत नाही. भगवंतांची जी इच्छा आहे तीच माझी पण इच्छा आहे असं तो समजून घेतो. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आपली इच्छा आणि भगवंतांची इच्छा काय झाली पाहिजे, एक झाली पाहिजे. मग या ठिकाणी ते म्हणतात की वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याचीही त्याला इच्छा नसते. म्हणून या जगातूनही त्याला मोक्ष प्राप्त व्हायला पाहिजे अशी त्याची इच्छा नसते. का बरं? कारण चैतन्य महाप्रभू म्हणतात न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवता भक्तिरहेतुकी तोयी. काय म्हणतात की हे म्हणतात की हे भगवंता, मला काय नको, न धनम, मला पैसा नको, न जनम, मला जन नको, न सुंदरी, चांगल्या स्त्रिया नको, तर काय पाहिजे म्हणे, मम जन्मनी जन्मनी ईश्वरे, म्हणे मला प्रत्येक जन्मोजन्मामध्ये काय पाहिजे, मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवता भक्ती हेतुकी तोई, अहेतुकी भक्ती मला प्राप्त होऊ दे. अहेतुकी भक्ती म्हणजे भक्ती मुक्ती सिद्धी कामी यापासून तर वेगळी आहेच, पण मला म्हणे अशी पण भक्ती नको जेणेकरून माझ्या हृदयामध्ये ईर्ष्या द्वेष उत्पन्न होईल. म्हणून कधी कधी आपण काही भक्त बघतो, काय भक्ती तर करतायत पण काय करतात, हा भक्त चांगला नाही, तो चांगला नाही, त्याच्या नावाने कडे सोडणार, नंतर त्याचा द्वेष करणार, त्यांचा जरी द्वेष नाही केलं कधी कधी दुसऱ्या जीवांचा द्वेष करणार. डास आला चावला त्याला मारला, ते पण त्याच्यामध्ये ईर्षा, दुसऱ्या जीवांच्या प्रती काय ईर्षा उत्पन्न होणे. त्यानंतर स्वतःची प्रसिद्धीसाठी प्रयत्न करणे, मला माझं यश झालं पाहिजे, मी चांगला भक्त असलो पाहिजे, त्यानंतर दुसऱ्यांना दाखवलं पाहिजे मी खूप मोठा भक्त आहे, मग त्यासाठी प्रयत्न करत राहणार. म्हणे अशा प्रकारची भक्ती पण काय कामाची नाही. कशी भक्ती पाहिजे म्हणे, अहेतुकी अप्रतिहता, असं म्हटलं, जयात्मा सुप्रसिद्धती, अशी भक्ती. मग या ठिकाणी ते म्हणतात की वास्तविक त्याला भौतिक बंधनातून मुक्त होण्याचीही त्याला इच्छा नसते. म्हणून कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते
पूर्णपणे शांत असतात. म्हणून जे भक्त आहेत ते भक्त जे आहेत ते पूर्णपणे शांत यामुळे आहेत की त्यांना भौतिक इच्छा नाही. मग कसं समजायचं आपल्या हृदयामध्ये भौतिक इच्छा आहेत का आध्यात्मिक इच्छा आहेत? तर ज्या इच्छा आपल्या हृदयामध्ये आहेत त्यांना प्रत्येकांना चेक करू शकतो. यातून आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे का, यश पाहिजे का, सिद्धी पाहिजे का, ही इच्छा हृदयामध्ये आल्यानंतर मी दुसऱ्यांचा द्वेष करतो का, राग करतो का? तर हे सर्व जर होत नसेल तर समजून घ्यायचं या इच्छा आध्यात्मिक आहेत, म्हणजे भक्तीला पूरक आहेत. आणि ते जर हृदयामध्ये येत असेल तर समजून घ्यायचं अरे काहीतरी गडबड आहे. आपण जी भक्ती करत आहे ती भक्ती म्हणजे भक्ती तर करतच, पण त्या मागे आपण काय करतो की ती भक्ती जी आहे आपल्या हृदयामध्ये अहंकार वाढवत आहे, आपल्या हृदयामध्ये वेगवेगळ्या इच्छा उत्पन्न करत आहेत, ज्या इच्छा आपल्या खरंच काही कामाच्या नाही. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की समुद्राप्रमाणे आपण असलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की किती जरी इच्छा आपल्या हृदयामध्ये आल्या तरी आपण काय केलं पाहिजे, त्या इच्छांवर कार्य नाही केलं पाहिजे. आणि ज्या चांगल्या इच्छा आहेत त्यांच्यावरती आपण कार्य केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर प्रेमानंदे. हरे हरि बोल. काय आता जप करू आपण. ठीक आहे तुझ्याकडे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे